हॅलो गाईज, आज आपण कढी बनवण्याचा प्रयत्न करतोय। कढी खिचडी बनवायचा प्लॅन आहे आज आपला। त्यासाठी आपण हे लसूण वगैरे सोलून घेतोय। लसूण घेतलाय आपण, हा ठेचून घ्यायचा आपल्याला। मिरची 2-4, आम्हाला जरा तिखट आवडतं थोडंफार, तर मग 4 मिरची घेऊ, अजून एखादी घेऊ मिरची घेऊ। दही घेतोय आपण, गोवर्धन घ्या दही। भरपूर सारी कढी करायची आपल्याला, त्याच्यामुळे भरपूर सारा दही घेतलंय। थोडंफार बेसन टाकतोय आपण त्यात, आम्हाला बेसन आवडतं त्यात। स्टरने एकदम बारीक करून घेतो आपण, काही गिठुळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यात। काय नाही राहिलं पाहिजे? गिठुळ्या। क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? तेल टाकू 1 चम्मच, 1 पळी आपण। मोहरी, जीरा खूप सारा। कढीपत्ता आहे का आपल्याकडे? नाही, संपलाय। ठेचा केलेला होता ना, तो ठेचा आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे। खूप जास्त लसूण आणि थोडी मिरचीचा। फ्राय झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायची थोडी, हळद जरा जास्तच टाकू आपण। कढीपत्ता नसल्यामुळे आम्ही कढीपत्ता टाकत नाहीये। फ्राय झाल्यानंतर आपण तो मिक्स केलेला दही आणि ते टाकत आहोत, बेसन। बघा तुम्ही किती मस्त कढी दिसते। थोडी पातळच आवडते आम्हाला, पातळच केलेली आहे। वरून गार्निश करायला आपल्याला कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात। आम्ही घरून आणलेला इंद्रायणी राईस आमचा संपला होता, तर आम्ही हा विकतचा इंद्रायणी वापरतोय। मूग डाळ पण टाकतोय राईसमध्ये, आवडते आम्हाला कढीमध्ये, मस्त लागते राईसमध्ये। सर्व धुवून घेऊ आपण। आपण इंद्रायणी भात करतोय, त्यावरही मस्तपैकी तुपाची एक धार, थोडाफार जिरा पण टाकू आपण त्यात। ही थोडी कलरची हळद, चवीनुसार आपलं रॉक सॉल्ट। सर्व मिक्स होऊन आपण कुकर लावून देऊ। कढी आपली झालेली दिसते। रात्री डायरेक्ट आपल्याला कट करायची। आपली कढी तयार। राईस आमचा वाफ जावस्ता थांबतोय, तोपर्यंत आमच्याकडे भेळ आहे। तुम्ही कधी कढी भेळ खाल्लेली का? जर तुम्ही संगमनेर साईडचे जर असाल तर तुम्हाला कढी भेळ हा प्रकार माहीत असेल। जोपर्यंत राईसची वाफ जाते तोपर्यंत आम्ही कढी भेळ ट्राय करतोय। नाशिकला पण भेटते कढी भेळ, नाशिकला पण कढी भेळ भेटते। आमच्या मॅडम कडूनच आम्हाला कळालंय। कढी समोसा पण तुम्ही ट्राय करू शकता। कढी वडा तर नारायणगाव वगैरेला तर फेमसच आहे। भरपूर सारी कढी। खूप गरम आहे। मस्त आहे।